पत्रकारांना विनंती आहे, सगळ्यांनी बाहेर थांबायचं तिथे. कोणी बाहेर येऊ नका. चला विनंती आहे सगळ्यांना बाहेर थांबा. चला चला विनंती आहे, पत्रकारांना विनंती आहे तिथे थांबा पाहिजे. विनंती आहे थोडा विनंती आहे चला. आज चालते का? आज चालते का? बाहेर जायचंय का? थोडीशी ज्यांना ज्यांना दर्शन घ्यायचे त्यांनी तुमच्या उजव्या बाजूला रस्ता आहे, तुम्ही तुमच्या उजव्या बाजूला तिथं आपण थोडं उभं करणार. तिथं दर्शन घेऊन एक्झिट करायचं. किंवा समोरच्या गेटने जरी पाय आलं तरी चालते. सर कॅमेरा कॅमेरा हॅलो हॅलो, एक विनंती आहे, पत्रकार बंधूंना पण एक विनंती आहे. पत्रकार बंधूंना पण आपण एक सलामी घाट उभं करतो इथे. थोडंसं प्लीज आपण ऍडजस्ट व्हा. सलामी घाटसाठी जागा पाहिजे. इकडची जागा रिकामी करा. इकडची जागा रिकामी करा. आम्हाला सलामीसाठी जागा हवी आहे. पोलीस हे सगळे मागे होते. हे सगळे पोलीस मागे होते. हा एक्झिट गेट आहे. मी तिथे बोर्ड लावतो. तिकडे समोर लोक एक्झिट आणि या ठिकाणावर बाहेर समोरच्या पत्रकारांना विनंती आहे. स्टेजवरती डाव्या बाजूला जो कॅनोपी ठेवलेला आहे, पांढरा मंडप,
त्याच्यामध्ये दादांबरोबर मंत्रिमंडळामध्ये काम करणाऱ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या आसन व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आपल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना विनंती, कृपया कॅनॉपी मधली जागा रिकामी करायची आहे आणि दादांबरोबर काम करणाऱ्या मान्यवरांना त्या ठिकाणी बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे, त्यांना जागा करून द्यायची. स्टेजच्या मागच्या बाजूला जी गर्दी आहे त्यांनी कृपया ती गर्दी कमी करायची आहे. आसिफ आसिफ पुढे गेलो मिकी मिकी स्टेजच्या मागच्या बाजूला येण्यासाठी पवार कुटुंबीय आणि दादांबरोबर मंत्रिमंडळामध्ये काम करणारे त्यांचे सगळे सहकारी यांच्यासाठी आपण जागा राखीव ठेवलेली आहे. कृपया आपल्या संबंधित जे लोक आहेत की ज्यांचा दादांवरती प्रचंड प्रेम आहे, परंतु आपल्याकडं दादांवरती प्रेम करणारे बाहेरचे जे मान्यवर त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळात जे मंत्री महोदय आले त्यांच्यासाठी जागा ठेवलेली आहे. कृपया आपण त्यांना जागा द्या. मंत्रिमंडळामध्ये काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांसाठी आपण स्टेजवरती डाव्या बाजूला जो कॅनोपी आहे त्याच्यामध्ये आसन व्यवस्था करीत आहोत. त्या ठिकाणी सगळे मान्यवर बसतील. मी सगळ्यांना विनंती करतो की आपण बारामतीकर जे त्या ठिकाणी बसले असतील त्यांनी त्यांना जागा मोकळी करून द्यायची आहे, त्यांना त्या ठिकाणी बसण्यासाठी व्यवस्था करून द्यायची. Thank you.